खूप सुंदर अशी ब्लाऊजची बाही डिझाईन ट्रेंडिंगमधली बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी ही स्लीव्ज रेडी केलेली आहे। वरती फक्त प्लेट्स आहे आणि खाली बाहीला आकार दिलेला आहे। याच्या पेपर कटिंग सकट पूर्ण व्हिडिओ एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही स्लीव्ज दिसत आहे। या अगोदर पण मी ही रेडी केली होती तर खूप कस्टमरला आवडली आणि एक बाही बघून ही सेम म्हणजे मी शिवलेला जो ब्लाऊज होता ती बघून या कस्टमरने माझ्याकडे ही बाही सेम शिवायला दिलेली आहे। वट पौर्णिमेसाठीचा हा ब्लाऊज आहे। बघा रेडी झाल्याच्या नंतर या पद्धतीची ही स्लीव्ज दिसते। खालच्या साईडला छोटासा टर्न आहे म्हणजे क्रॉस शेप आपण घेतलेला आहे आणि वरच्या साईडला ज्या आहे त्या छान प्लेट आपण टाकलेल्या आहे। आता याला थोडासा आपण जो आकार आहे तो वाढवून घेतलेला आहे। तर मी कशी बाही जोडायची ती तुम्हाला एकदा दाखवून देते। बघा या पद्धतीने आपण सिंपल स्लीव जी आहे ती कटिंग केल्याच्या नंतर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे कुठे आपण किती वाढवून घेतलेला आहे। तर त्या अगोदर आपण स्लीव्ज रेडी कशी करायची ती बघून घेणार आहोत। तर रेडी केल्याच्या नंतर बघा स्लीव्जला बरोबर अर्धा इंचावरती एक सरळ टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्या अगोदर जे स्टोन होते मी पूर्ण स्टोन काढून घेतलेले आहेत आणि अर्धा इंचावरती आपल्याला सरळ शिलाई बाहीला टाकून घ्यायची आहे। खूप सुंदर दिसते ही काठपदर असो किंवा कोणत्याही ब्लाऊज आणि जास्त फॅब्रिक पण लागत नाही। पफ स्लीव्ज आता खूप म्हणजे भरपूर स्लीव्ज पफ स्लीव्जच्या खूप वेगळे प्रकार आहेत। त्यातलाच हा एक प्रकार आहे नवीन पण ट्रेंडिंगमध्ये खूप सुंदर दिसतो। काठपदर साडी असो, डिझायनर साडी असो, कोणत्याही प्रकारची जी साडी असेल आणि विशेष म्हणजे जास्त फुगाही येत नाही आणि पॅटर्न थोडासा युनिक पण दिसतो। तर व्हिडिओला पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। रेडी झाल्याच्या नंतर ही स्लीव्ज किती सुंदर दिसते। याच्यावरती आता आपण दाबटीप टाकून घेऊया। या पद्धतीने पूर्ण बाहीला जी आहे दाबटीप आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता ज्या ठिकाणी थोडासा आपण शेपमध्ये घेतलेला आहे तिथे व्यवस्थित इथे शेप आपला आला पाहिजे। त्यामुळे दाबटीप जशी आहे आतली शिलाई तशी टाकून घ्यायची आहे आणि स्लीव्ज आपण या ठिकाणी व्यवस्थित करून घेऊया। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पण आपण ज्या पद्धतीने मेगा बाही शिवतो किंवा फिश कट बाही शिवतो त्या पद्धतीचा शेप खालच्या साईडला आलेला आहे। खूप सुंदर आहे। आता याच्यावरती डिझाईन होती त्यामुळे मी छोटासा जॉईन मला साईडला आलेला आहे। बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत की ज्यांना सिंपल ब्लाऊज तर शिवता येतात पण डिझायनर ब्लाऊज एवढे शिवायला जमत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळ्या डिझाईन मी भरपूर शेअर केलेल्या आहेत। यानंतर पण वटपौर्णिमेच्या भरपूर ब्लाऊज आणि भरपूर ऑर्डर आपल्याकडे आलेले आहेत तर त्या पण डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नवीन काही पॅच डिझाईन पण आलेले आहेत, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता ह्याची शिलाई पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। याला जो ब्लाऊजला मी बॅक साईडला आहे मटका गळा घेतलेला आहे। आता ह्याला आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे। तर याची जी पेपर कटिंग आहे ती मी तुम्हाला दाखवून देते। हे बघा हा जो पेपर आहे नॉर्मल बाही मी कट केलेली आहेत आणि या पद्धतीने एवढा कपडा फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे। 2.5 इंचापर्यंत हा कपडा आहे जो की एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बाहीची जी उंची आहे ती जेवढी बाही आहे तेवढीच घेतली होती। तुम्ही बघू शकता त्याला फक्त या ठिकाणी थोडासा आपण जसं मध्ये थोडासा कर्व शेप देतो त्या पद्धतीचा शेप या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने फक्त जो मधल्या साईडचा जो भाग आहे नॉर्मल स्लीवचा या पद्धतीने फक्त मी एवढाच जो आहे तो कट केलेला आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंच वाढवून घेतलेला आहे। बस एवढंच आहे, एकदम सोपी कटिंग आहे। आता ह्याचा जी कटिंगचा व्हिडिओ आहे की पेपर कटिंगवरून बघा वरच्या साईडनी फक्त मी एवढा एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला काहीही केलेलं नाही। खालच्या साईडला फक्त मध्यमभागी थोडंसं क्रॉस कट केलं आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंच मी तेवढं वाढवून घेतलं आहे कारण की वरच्या साईडला तेवढाच पफ पाहिजे। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला फक्त असं मी कट केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही खालच्या साईडला केलेलं नाही आणि वरच्या साईडला फक्त 2.5 इंच जो फॅब्रिक आहे बघा फक्त एवढा फॅब्रिक मी वाढवून घेतलेला आहे। तर बघू शकता किती सोपी कटिंग आहे, एकदम सोपी आहे आणि याचा पेपर कटिंगचा पण व्हिडिओ जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल शॉर्ट व्हिडिओमध्ये। तो बघण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राइब केलेलं असावं जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येईल। आता हा कटोरी ब्लाऊज मी रेडी केलेला आहे, त्याची पण पूर्ण कटिंग
मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग बसलेली आहे। तर चला याला या पद्धतीने आपल्या नीडलच्या कशाच्या तरी सहाय्याने छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। जर फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर तुम्ही छोट्या छोट्या किंवा तुम्हाला तुमच्या यानी छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा प्लेट, पण मला या ठिकाणी छोट्या छोट्या भरपूर प्लेट घ्यायच्या असतील तर छोट्या छोट्या घ्यायच्या, 3-4 प्लेट घ्यायच्या असतील तर तुम्ही मोठ्याही घेऊ शकता। या पद्धतीने बघा मी मधला जो आपला 5 इंचाचा कपडा एक्स्ट्रा आहे त्याच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहे। वेअर केल्याच्या नंतर एक नंबर खूप सुंदर ही डिझाइन दिसते। खालच्या साईडला एकही प्लेट नाही, वरच्या साईडला छोटासा फुगा। ट्रेंडिंगमध्ये पार्टी वेअर साडीमध्ये खूप सुंदर ही डिझाइन दिसते। काठपदर साडी असेल, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये किती सुंदर दिसत आहे। या पद्धतीने काठपदर साडी असो, पार्टी वेअर साडी असो, कसलीही साडी असो, तुम्ही ही डिझाइन नक्की ट्राय करा, कस्टमर पण खुश होईल। म्हणजे मी ही सेम डिझाइन शिवून ठेवलेली होती, ज्यावेळेस या ताई ब्लाऊज द्यायला आल्या त्यावेळेस त्यांनी तो ब्लाऊज बघितला आणि सेम त्याच पद्धतीची जी बाही डिझाइन आहे ती मला या ठिकाणी शिवायला सांगितलेली आहे। तर बघा दोन्ही पण ज्या स्लीव्ज आहेत त्या मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत। सेम या पद्धतीने वर थोडासा कपडा फक्त वाढवून तुम्ही ज्या आहे या बाह्या रेडी करून घेऊ शकता। आता जी ही आपण रेडी केलेली स्लीव्ज आहे ती मी तुम्हाला एकदा जॉईन करून दाखवते। तर ही बरोबर मध्यभागी ठेवून हाफ इंचावरती आपल्याला पूर्ण स्लीव्जला जी आहे, आता ही बघा ज्यावेळेस आपण जी कोणतीही नॉर्मल स्लीव्ज लावतो सेम त्या पद्धतीने आपल्याला ही स्लीव जॉईन करून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे। आणि नॉर्मल बाही असो किंवा डिझायनर बाही असो, सेम याच पद्धतीने आपण बाहीला जॉईन करू शकतो। कटोरीचा हा ब्लाऊज आहे, खूप छान फिनिशिंगमध्ये। कस्टमरचा फीडबॅक पण आलेला आहे, फिटिंगला ब्लाऊज एकदम सुंदर बसलेला आहे। स्लीव्ज डिझाइन पण खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहे। तर तुम्ही बघू शकता दोनही साईडला अर्धा इंचावरती मी या ठिकाणी एक स्लीव जॉईन करून घेते आणि एका साईडची फिटिंग करून तुम्हाला मी फायनल लुक दाखवणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून एकदम सोप्या भाषेमध्ये टेलर कटिंग तुम्हाला नक्की मिळेल। माझ्या प्रत्येक व्हिडिओ काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल। आता बघा किती सुंदर हा लुक वाटत आहे, किती छान ही पफ बाही या ठिकाणी आलेली आहे। आणि ही प्रॉपर कटिंग तुम्ही बघू शकता। शिलाईचा जो मार्जिन आहे प्रत्येक ठिकाणी सेम आहे, कुठेही कपडा अर्धा इंच किंवा 2 पॉइंट पण मागे पुढे होणार नाही। स्लीवचे जे जॉईन आहेत, खालच्या साईडचे जे जॉईन आहेत ते एकदम बरोबर परफेक्ट आपल्याला मिळणार आहेत। तर बघा नॉर्मल आपण जी ब्लाऊजची फिटिंग करून घेतो सेम त्या पद्धतीने आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहोत। आता याला मी सरळ बाजूने शिलाई टाकलेली आहे। आता ब्लाऊजला उलटा करून जी ब्लाऊजची फिटिंगची शिलाई आहे ती आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही ब्लाऊजचे कॉर्नर बघू शकता एकदम परफेक्ट आलेले आहेत। या सेम पद्धतीने माझी कटिंग पण तुम्ही कटिंगचे व्हिडिओ बघू शकता, खूप छान टेलर कटिंग आहे। आणि मेजरमेंटचा जो टेप आहे तो पण हातात घ्यायची गरज नाही, कारण आपण प्रत्येक ठिकाणी 2-2 इंचाचा मार्जिन घेतलेला आहे। त्यामुळे फक्त 2 इंचावरती जरी टिप दिली तरी ब्लाऊज एकदम परफेक्ट हा बसणार आहे। फायनल लुक बघू शकता ब्लाऊज का एकदम सुपर, आणि फिनिशिंग बघा किती सुंदर ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे। आणि लास्टचा हा लुक आपला रेडी झालेला आहे, खूप सुंदर आणि सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला माझ्याकडून होईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला आहे। ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता तुम्ही, बॅक साईडला मी नेक घेतलेला आहे। आता कस्टमर जर बोलले तर मी त्यांना लेस बॅक साईडला टाकून देईल। आता या पद्धतीने ही स्लीवची जी फिटिंग आहे फिनिशिंग जी आहे ती तुम्ही बघू शकता। वरच्या साईडला खूप सुंदर प्लेट पडलेले आहे, खालच्या साईडला थोडासा आपण फिशकट टाईप आकार दिलेला आहे। बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला नेक्स्ट आणि तुम्हाला कोणती डिझाइन पाहिजे ते पण मला कमेंट्समध्ये